नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोळकर यूट्यूब चॅनलवर। आणि मित्रांनो बघू शकतोय आपली ही जी कोकणामध्ये जी गाडी निघाली आहे चिपळूण आणि खेडसाठी ती फायनल टप्प्यात आलेली आहे। आणि ही बघू शकतो ही आहेत आपली रक्तीचंदनाची 2 वर्षाची 8x10 म्हणजेच 3 किलोच्या बॅगमधली रोपं। आणि ही लोडिंग म्हणलं तर श्री जितेंद्र देसाई साहेब म्हणून आहेत जे आपल्या कॉन्टॅक्टमध्ये बरेच दिवस होते। त्यांच्या मित्रांची पण आपण रोपं या गाडीमध्ये पुढे लावलेली आहेत, त्याचा व्हिडिओ आपण पाहिलाच असेल। त्यानंतर आता हे देसाई साहेबांचं जे नियोजन आहे ते त्याच्यामध्ये रक्तीचंदन जास्त प्रमाणात आहे, मोहगणीचं सुद्धा पुढच्या नेक्स्ट टायमिंगला त्यांचं नियोजन असणार आहे। पण रक्तीचंदनाची आपण त्यांना बघू शकतोय 2 वर्षाची 3 किलोच्या बॅगमधली आणि 4 फुटाच्या वरची मिनिमम 4 फूट उंची असलेली ही रोपाशी सिलेक्टेड देण्याचं काम चालू आहे। आता त्यानंतर आपण जे चाळके साहेबांसाठी जी रोपं भरली होती मार्केट लिंबू, कारण कोकणामध्ये लागवड होणार आहे त्यामुळे कलमी लिंबू रोपाचं आपण नियोजन केलेलं आहे। ग्राफ्टेड लिंबू आहे, बारमाही किंवा मार्केट लिंबू म्हणायचा, याला ग्राफ्टेड आहे, त्याच्यामुळे याला ताण बसला नाही बसला तरी आपल्याला उत्पादन मिळत असते, त्यामुळे कोकणामध्ये याची लागवड केली जाते। आणि हे रक्तीचंदन आहे ते आता सध्या लोडिंग करायचं चालू आहे। 2 वर्षाची रोपं आहेत, लावल्यानंतर आपल्याला 12 वर्षामध्ये आपल्याला हे कटिंगला येणार आहे, कारण टोटल हे 12 ते 15 वर्षामध्ये कटिंगला येणार। ऑलरेडी 2 वर्षाची झाडं आहेत, म्हणजे जनरली मिनिमम 12 वर्षापर्यंत आपल्याला हे कटिंगला येणार आहे। 10x10 वर लागवड असत्या, एकरामध्ये 450 झाडं बसतात आणि आपल्याला चांगलं उत्पादन देणारं सोन्यासारखं उत्पादन देणारं हे पीक आहे। कमर्शियल लागवड आहे आणि वनशेतीमध्ये याचा समावेश होतोय। आता वनशेतीमध्ये म्हटलं तर सागवान आहे, मोहगणी आहे, सफेद चंदन, रक्तीचंदन, आगारूड आहे, अशी वेगवेगळ्या प्रकारची झाडं असतात। आणि आपल्या नर्सरीचं खास वैशिष्ट्य मित्रांनो की नर्सरी मोठी आहे, सर्वात जुनी आहे, सर्व प्रकारची 1500 अधिक व्हरायटीचे प्लांट्स मिळतात। पण त्यापेक्षाही सगळ्यात महत्त्वाचा आपलं जे मुद्दा आहे तो सिलेक्टेड रोपं, ह्या मुद्द्यावर आपण काम करतोय। कारण सिलेक्टेड रोपं दिल्यामुळे शेतकऱ्यांना माल असेल तर तो लागायला मदत होते लवकर, आणि सिलेक्टेड माल असल्यामुळं आपल्याला दिसायला सुद्धा ते चांगलं दिसते। आता बघू शकतो आपण ह्या पट्ट्यामध्ये रोपं आपण बघतोय आणि आपण आता थोडंसं गाडीमध्ये लावलेली सुद्धा रोपं बघणार आहे की कशा पद्धतीनं फ्रेश माल जो आहे ते देण्याचं काम केलेलं आहे। कारण देसाई सर म्हटले गाडी भरताना आम्ही नसणार आहे, स्वतः उभं राहून तुम्ही खात्रीनं रोपं द्या, तर ते आपण काम केलेलं आहे, चोख केलेलं आहे। आणि जवळजवळ त्यांनी आत्ता टोटल ही दोन्ही शेतकऱ्यांची मिळून जवळजवळ 500 ते 600 रोपं झालेली आहेत, लहान मोठी रोपं मिक्समध्ये आहेत। त्यामध्ये चंदन, नारळ, लिंबू ही महत्त्वाची पिकं आहेत आणि त्यानंतर इतर झाडंसुद्धा बरीच त्यांनी घेतलेली आहेत, त्याच्यामध्ये जांभळ असेल किंवा इतर काही फळझाडं आहेत। आता KG10 जांभळ म्हणून आलेलं आहे नवीन आपल्याकडं, तर ते ॲपल बोरसारखं फळ होते, ते सुद्धा आपण त्यांना सॅम्पलसाठी 2 झाडं दिलेली आहेत। मियाजाकी आंबा दिलेला आहे, इतर व्हरायटी केशर सोडून इतर व्हरायटी जवळजवळ 5 ते 6 व्हरायटी दिलेल्या आहेत, त्याच्यामध्ये लंगडा, तोतापुरी, दशरी, मलिका इत्यादी विविध जाती आपण त्याच्यामध्ये त्यांच्या लिस्टनुसार त्यांना जी डिमांड होती त्यानुसार आपण त्या भरलेल्या आहेत। आणि अशा पद्धतीनं सर्व झाडांना टॅगिंग करून लेबलिंग करून बघू शकतो। आता हे आहे मियाजाकीचं रोप, व्यवस्थित अशा पद्धतीनं टॅगिंग करून ही रोप दिलेलं आहे, जेणेकरून 600 झाडांमधलं कुठलंही रोप जरी उचललं तरी ते लक्षात यावं कोणत्या जातीचं आहे किंवा कोणत्या प्रकारचं आहे, हे शेतकऱ्याची तिथं गैरसमज होऊ नये यासाठी आपण ते नियोजन केलेलं आहे। आपल्या गाडीचे चालक मालक भोपळे अण्णा आहेत, नमस्कार अण्णा। बघू शकतोय कशा पद्धतीनं ते सावलीत उभं राहिलेले आहेत, उन्हाचा तडाखा जोरात आहे, त्याच्यामुळं सन बर्निंग होऊ नये यासाठी त्यांनी ती दक्षता घेतलेली दिसते आम्हाला। पण काही हरकत नाही मित्रांनो, तर आपली आता गाडी आज भरणार आहे, उद्या सकाळी गाडी निघणार आहे आणि उद्या दुपारपर्यंत गाडी अनलोडिंग होणार आहे। आणि अशा पद्धतीनं चोख माल, क्वालिटी रोपं, खात्रीशीर रोपं ही जर पाहिजे असतील तर आपल्या नर्सरीवर यायलाच लागते मित्रांनो, कारण दुसरीकडे कुठेही आपल्याला अशी सर्व्हिस मिळणार नाही। आणि ऑल महाराष्ट्रात रोपं, घरपोच सेवा ही सगळी आपली खात्रीशीर वैशिष्ट्य आहेत। आता रक्तीचंदनाबद्दल अधिक काय माहिती पाहिजे असेल तर खाली नंबर दिलेला आहे, त्याच्यावर तुम्ही कॉल करू शकताय, संपर्क करू शकताय। आणि आपण भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद, आपला दिवस शुभ असो।